व्यासपीठावर बसलेले महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर नेते आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, कोकणामध्ये प्रचार करण्याची गरज आहे काय? मग थांबू इकडेच? मी मुद्दामून आलो कारण मला कल्पना आहे कोकणामध्ये मला प्रचाराची गरजच नाही, कारण कोकण हे शिवसेनेचं आणि आम्हा ठाकरे कुटुंबियांचं हृदय आहे. आणि विनायक राऊत, भास्करराव आहेत, राजन आहे, वैभव आहे, तुम्ही सगळेजण आहात. मला अभिमान आहे तुमचा. शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा तुम्ही जागच्या जागी उभे आहात. आणि हा डाव कसा आहे बघा. एक तर शिवसेना फोडली, शिवसेना चोरली, गद्दाराकडे धनुष्यबाण दिलं, गद्दाराची पूर्ण तंगडतोड केली, जागा कापल्या, उमेदवार बदलले आणि इतक्या वर्षानुवर्ष तुम्ही जीवापाड जपलेला धनुष्यबाण तर चोरलाच, पण आता कोकणावरनं तो सुद्धा गायब करून टाकला. म्हणजेच काय की त्या लाचारांना कळलंच नाही, खोक्यात जे बसले त्यांना कळलंच नाही की हे जे गद्दारांचे मालक बसलेत दिल्लीत दोन, ते शिवसेनेबरोबरचं कोकणचं नातं तोडायला निघालेत. त्यांना माहित नाही अजून कोकणामध्ये जांबा दगड आहे आणि असं म्हणतात की जांबा दगड हा कोणे एकेकाळी लावारस होता, बरोबर ना? याचा अर्थ असा नाही की त्याचा पुन्हा लावा नाही होणार. आज संपूर्ण कोकणातल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरुद्ध लावारस उसळून वर आलेला आहे. आणि मोदींना अजून काय त्याला म्हणतात तो सूरच लागत नाहीये. आणि झालंय असं की सध्या IPL चे दिवस सुरू आहेत. मॅच बघताना पंचायत होते की अरे हा खेळाडू आपल्या टीम मध्ये होता, तो नाही तो तिकडे गेला. अरे तो तिकडे होता, नाही तो आता इकडे गेला. आणि तसं भारताच्या राजकारणात झालंय. IPL म्हणजे इंडियन पॉलिटिकल लीग, असंच झालेलं आहे. मोदी किती काही बोलतील, पण मोदींचा तो जो काय पहिला आत्मविश्वास होता 14 साली आणि 19 सालचा तुम्हाला बघायला मिळतोय? नाही, हो असेल तर हो बोला, मला तर दिसतच नाही आत्मविश्वास. पहिल्यांदा अगदी 19 साली सुद्धा आपण फसलो होतोच. काय रुबाब होता, कारण शिवसेना सोबत होती. आणि त्यांचं एक वाक्य होतं, एक अकेला सब पे भारी. अशी मस्ती होती, छाती होती 56 इंचांची. आता त्या छातीमधली हवा पण गेली. आणि एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला सब भ्रष्टाचारी. काय ही गत आले. म्हणजे अटलजींचा आत्मा रडत असेल वरून. ते जे बोलले होते की अशी जर का सत्ता मला मिळत असेल तर मी ती चिमटीत सुद्धा पकडणार नाही. आता अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल की काय कोणाच्या नाकर्त्याच्या हातामध्ये भाजपा गेला आणि होता नव्हता भाजपाने खतम करून टाकला, संपवून टाकला.